तर चला पुन्हा एकदा आफ्टरनून सेशन मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जॉईन होते मायक्रोफोन वरती. मैदानाच्या आतमध्ये सामना यंग स्टार शिरसाड विरोधात माऊली स्पोर्ट्स बालगड या दोन संघादरम्यान सामना आपण पाहतोय. अगदी नाणेफेकी जिंकली यंग स्टार शिरसाड संघाने आणि अगदी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा घेतलाय. इथून चांगल्या पद्धतीने स्ट्रोक तर पाहायला भेटलाय. 4 धावेकरिता 4 धावा या स्कोर कार्ड वरती अर्जित केल्या जातील. धावगती आतापर्यंत 5 या अंकावरती आहे. अगदी दुसऱ्या फेरीतला पहिला सामना यंग स्टार विरोधात यंग स्टार शिरसाड विरोधात आपण पाहू शकताय माऊली स्पोर्ट्स बालगड या दोन संघादरम्यान हा सामना पाहायला भेटलाय. प्रथम एक सामना त्यांनी वॉन केलाय, परंतु दुसरी लढत ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. दोन्ही संघादरम्यान यावेळेस चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वलन घेतोय. अर्थातच चांगली गोलंदाजी दिप्तेश याच्या माध्यमातून. दिप्तेश देवले अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून दाखवली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी आणि धावगती अगदी 5 या अंकावरती जाऊन पोहोचली. इथून चांगल्या पद्धतीचा खेळ तो दाखवला दिप्तेश याच्या माध्यमातून. अगदी सांगायचं झालं तर पॉवरचं बंधन आटलंय. पॉवरच्या बंधनाच्या नंतर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सुसज्जित होईल. आशिष दिवा या गोलंदाजाला पाहू शकताय. इथून सलामीची जोडी भरत हडल आणि अगदी सांगायचं झालं तर रवी वळवी ही दोन जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजी ती करावी लागेल. 3 षटकांचा सामना असेल आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये कुठल्या पद्धतीची मानसिकता ही आहे ती देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. इथून चांगल्या पद्धतीने तो खेळ आकारावा लागेल. इथून गोलंदाज ट्रॅकवरती दुसरा गोलंदाज हा सुसज्जित झालाय आशिष दिवा. अगदी पॉवर प्लेचं बंधन हटलंय. पॉवर प्लेच्या बंधनाच्या नंतर अगदी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहू शकताय. अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर सांगायचं झालं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात नाही आणि चेंडू 1 बाउन्सने क्लिअर होईल. सीमारेषा पार 4 चौकार. पिक केलं आणि सरळ सीमारेषा लगत पाठवलं. यावेळेला चांगला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू हाताळलाय. अतिशय अगदी व्हाईट यॉर्कर त्याच पद्धतीचा चेंडू हाताळलाय मिस्टर आशिष याच्या माध्यमातून. तर इथून भरत हा ऑन स्ट्राईक आहे. इथून चौकार तर जरूर आलाय, परंतु त्यानंतर अगदी सांगायचं झालं तर आशिष याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. यावेळेला पुन्हा एकदा झेलची दाट शक्यता आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावत पळत तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर केला होता. इथे मात्र उचलून फील्ड करतील. तिथपर्यंत या 3 धावा सहज गतीने पूर्ण होतील. अगदी सुंदर रनिंग आपल्याला पाहायला भेटली. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने 3 धावा या स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील. धावगती आतापर्यंत पाहू शकताय तुम्ही अगदी 12 या अंकावरती जाऊन पोहोचले. 12 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या आणि इथून चांगल्या पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. अगदी चौकार आल्यानंतर सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जाते आणि इथून चांगला खेळ तो अगदी सांगायचं झालं तर रवी आणि भरत यांच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. अगदी छोटीशी पार्टनरशिप आहे ना ती बिल्ड झाले. इथून गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित. यावेळेस पुन्हा एकदा झेलची दाट शक्यता. कोलिंग थोडस अगदी प्रॉपर पाहायला भेटलं होतं. अगदी अटॅम्प्ट सुद्धा खूप चांगला लावला होता. एअरपोर्ट देखील खूप चांगल्या पद्धतीने लावले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला हातामधनं तो चेंडू निसटलाय. अगदी धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन हे देखील आपल्याला पाहायला भेटलंय. विकेटचं पतन, बॅटर आउट.
आणि अगदी सांगायचं झालं तर सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजे धावचीत. अगदी धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद होणं म्हणजे अतिशय खराब पद्धतीने बाद होणं. अतिशय सांगायचं झालं तर भरत हा स्वतःवरती नाखुश असेल आणि अगदी विकेटचं पतन हे पाहायला भेटलं. इथून नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये हा इन होईल. अगदी प्रदीप या फलंदाजाला पाहू शकताय. इथून आफ्टरनून सेशन चालू झालंय. आफ्टरनून सेशन मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि अगदी आफ्टरनून सेशन मध्ये चांगल्या पद्धतीने उन्हाचा तडाखा हा देखील आपण पाहू शकताय. आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होईल हे देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. इथून एका एंडने आहेत यंगस्टार शिरसाट संघ, तर एका एंडने आहेत माऊली स्पोर्ट्स बालकडी संघ. अगदी बालकडी संघ अगदी फलंदाजी करत असताना पाहायला भेटलाय. यावेळेस चांगला स्ट्रोक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण झालंय. चांगली फेकी देखील केली जाते. उचलून फिट केले तिथपर्यंत एक धाव सहज गतीने पूर्ण झाली. अतिशय धावसंख्या आतापर्यंत 14 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथे मात्र चांगला परफॉर्मन्स हा राहिलाय यंगस्टार शिरसाट संघाचा. अगदी पहिल्या मॅच मध्ये जर सांगायचं झालं तर 51 धावा या धावफलकावरती लावल्या होत्या. परंतु या सामन्यामध्ये प्रथम गोलंदाजी करत असताना पाहायला भेटले. इथून पाहायचं झालं तर 38 सर्कलच्या बाहेर चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड झाला. अगदी डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला असता तर कदाचित विकेट देखील प्राप्त झाली असती. परंतु सुखरूप रीतीने कॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले तर प्रदीप आणि अगदी 2 धावा या सहज गतीने पूर्ण झाल्या. दुहेरीने धावगती आतापर्यंत 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र 2 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती अगदी 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. येणारा एक षटक असेल. येणाऱ्या एक षटकामध्ये किती धावा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल माऊली स्पोर्ट्स बालकडी संघाचा. इथून मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक ची व्यवस्था झाली. तिथपर्यंत आपण एक छोटासा सुमधुर गीत घेऊ डीजेच्या माध्यमातून आणि आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. ऐकत राहा, पाहत राहा. ऐकविरा बेलवडी आयोजित माझ्या आमदार चषक 2025 चा थरा डॉन. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आपण पाहू शकता 16 या अंकावरती आहे आणि इथून धावगती ही वाढवावी लागेल. अगदी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज दीपेश पागी हा गोलंदाज पाहू शकताय. इथून डावखुऱ्याचा फलंदाज आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. इथून धावगती ही वाढवावी लागेल. इथून थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला ठेवलं जाते. अर्थातच खराब लाईन वरती हा चेंडू आतालाय. खराबची सांगता झाले. इट इज अ वाईड बॉल. पंचांच्या माध्यमातून इशारा आला. अगदी खराबची सांगता झाले. एक धाव स्कोर कार्ड वरती जिंकलेले 17 धावा. यावेळेस फुलर लेंथ आहे. एक धाव परिपूर्ण पळून पूर्ण केले. इथे मात्र दिलाय चेंडूनी चकवा. पुन्हा एकदा सीमारेषा पार. 4 धावा. चौकार 4 धावा. येऊन मारली. चांगला स्ट्रोक तर आलाय बॅट्समन, परंतु यावेळेला पुन्हा एकदा अगदी लाईनच्या बाहेर हा चेंडू आतालाय. आणि एकदा अगदी दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा म्हणेन आयुष्यामध्ये अगदी कर्तृत्वाला चांगल्या नियोजनाची गरज असते ना मित्रांनो. या क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी योग्य त्या प्रॅक्टिस आणि सरावाची गरज असते आणि योग्य ती प्रॅक्टिस असली ना तर नो डाऊट एक चांगल्या पद्धतीने आपण खेळ करू शकताय. यावेळेस पुलर लेन तर मस्त कळत असतात. दुपारच्या सत्रातला दर्जेदार चोख 6 षटकार.
षटकार हा पाहायला भेटलाय. इथून जबरदस्त फटका हा मिस्टर रवी याच्या बॅट्समधून पाहायला भेटला. यावेळेला चांगला चेंडू, परंतु थोडासा लाईनच्या बाहेर हा चेंडू हाताळलाय. अर्थातच खराब ती सांगता ही झाले. इथून मात्र संपूर्ण विश्वास दर्शवला होता ना तो मात्र दीपेश पागी या गोलंदाजावरती, परंतु अतिशय अगदी सांगायचं झालं तर थोडस खराब हे कृत्य करून राहिलंय. परंतु विश्वास दर्शवणं ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, एखाद्या दिवशी एखादा खेळाडू खचला तर त्याला खडे बोल ऐकवू नका आणि त्याच्या काय चुक्या झाल्यात ह्या लक्षात आणून द्या आणि नेक्स्ट मॅच मध्ये त्याच्या चुक्या होणार नाही याच्याकडे देखील लक्ष असू द्या. इथे मात्र बॅक ऑन ट्रॅक पुनश्च एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज हा सुसज्जित होईल दीपेश पागी. इथून एक धाव तर सहज गतीने झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, चुकीचा कॉलिंग पाहायला भेटलाय. ओहो, परंतु फेकी जर चांगली असती तर नो डाऊट इथे विकेटचं पतन हे पाहायला भेटलं असतं, परंतु अगदी फेकी थोडीशी लांब राहिली आणि अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला. या 2 धावा सहज गतीने पूर्ण झाल्या. धावगती आतापर्यंत 31 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून दीपेश पागी या गोलंदाजाला काहीतरी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. एकाने अगदी सांगायचं झालं तर दीप्तेश याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली, त्यानंतर आशिष याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली, त्यानंतर दीपेश याच्यावरती विश्वास दर्शवलाय. यावेळेस झेलची दाट शक्यता आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात आणि किरण आहेत, होणार नाही चुकी. विकेटचा बदल, बॅक टू द गो बॅटर रवी आउट. इथून विकेटच्या पथानंतर नव्याने बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये इन होईल. राम या फलंदाजाला पाहू शकताय. इथून उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून उर्वरित 2 चेंडूंमध्ये कितपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. इथून उर्वरित 2 चेंडूवरती जर चांगले फटके आले तर नो डाऊट एक चांगल्या स्थितीमध्ये संघ माऊली स्पोर्ट्स बालकडी हा पोहोचेल, परंतु उर्वरित 2 चेंडूवरती चांगलं कमबॅक जर करून दाखवलं गोलंदाज दीपेश याच्या माध्यमातून तर अगदी फायटिंग टोटल पर्यंत आपण रोखू शकताय. इथून चांगल्या पद्धतीने तो खेळ आकारावा लागेल दोन्ही खेळाडूंना. यावेळेस चांगला चेंडू, ही लेंथ खूप महत्वाची आहे. अगदी गोलंदाजी करत असताना ही लेंथ खूप महत्वाची आहे. अगदी पूर्णपणे गुड लेंथ वरती हा चेंडू हाताळला आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतली आणि अगदी बाउन्सर अगदी नाकाला घसकडून घेणारा चेंडू, अगदी परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तरी काय हरकत नाही. परफ्यूम डिलिव्हरी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस झेलची दाट शक्यता आहे. 38 सर्कल मध्ये झेलची दाट शक्यता होती, परंतु जजमेंट हे थोडस चुकीचं पाहायला भेटलंय. इथे मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा संधी आहे आणि विकेटचं पतन हे पाहायला भेटलंय. अगदी झाला 1 इनिंगचा खेळ समाप्त. 1 इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक आतापर्यंत 33 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अर्थातच यंगस्टार सिरसार संघाला टोटल ठेवलाय ना तो मात्र 34 धावेचा आव्हान असेल. इथून मात्र 34 धावा परिपूर्ण त्या कराव्या लागतील सामना आपल्या नावे करायचा असेल तर इथून लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या माऊली स्पोर्ट्स बालकडी संघ. यानंतरचा होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. जांबे घाटेघर त्यांच्या विपक्षात असणार आहेत बिरसा मुंडा कारेलापाडा. या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल हा करणार आहोत. तर लगेच चला या नाणेफेकीचा कॉल आपण करून घेणार आहोत. इनिंग ब्रेक आहे आणि मित्रांनो इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं हे देखील खूप गरजेची गोष्ट आहे आणि अगदी आपल्याला माहितही आहे की आपला सामना याच्यानंतर आहे तर लगेचच संपर्क करून घ्यायचा आहे. आणि तर चला दोन्ही संघाचे कर्णधार जांबे घाटेघर त्यांच्या विरोधात असणार आहेत
बिरसा मुंडा कारेलापाडा या दोन संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. नवरास्त घराच असं मग काय इथून एक इनिंगच्या समाप्तीनंतर अगदी टार्गेट ठेवलेला ते मात्र 34 धाब्याचं यंग स्टार शिरसाळ संघासमोर नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि आता मात्र फलंदाजी करावी लागेल. इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. येणारे 18 चेंडू असतील. 18 चेंडू मध्ये एक अगदी सांगायचं झालं तर 34 धाबा टार्गेट ठेवलाय. यावेळेस चांगला चेंडू अगदी तेज दर्रार चेंडू आतालाय मिस्टर पिंट्या हळद याच्या माध्यमातून. अगदी एक चांगला खेळाडू आहे. परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका अगदी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटले. अगदी मी तर म्हणेन तारणहार आहे पिंट्या हळद. इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आकारताना पाहायला भेटेल माऊली स्पोर्ट्स बालखडी संघाकडनं. तर एकांनी आहेत किरण. अगदी किरण देखील एक मातब्बर खेळाडू आहे. अगदी यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. अगदी इनफिल्डच्या वरनं 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. हा दणदणीत चौकार 4 धाबा. धन्यवाद डीजे. नाणेफेकीचा कॉल हा करणं खूप गरजेची गोष्ट आहे. मान्यवरांना विनंती असेल की नाणेफेकी करून घ्यायची आहे दोन संघादरम्यान. एकांनी असतील जे आंबे घाटेकर त्यांच्या विरोधात असतील बिरसा मुंडा कारेलापाडा. या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल हा करणार आहोत. अजयजी किरकिरा यांची शुभ असते नाणेफेकीचा कॉल हा केला जातोय. ऑन गेम मॅच देखील चालू आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा होता. 38 मध्ये फील्ड झाले. ओहो चांगलं क्षेत्ररक्षण हे पाहायला भेटलंय. जर डायरेक्ट हिट झाला असता तर विकेटची शक्यता होती परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. आणि एक 10-20 स्कोर कार्ड वरती अर्जित केली जाईल. एकेरी धावेने धापल आतापर्यंत 5 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 5 धाबा. अगदी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वपूर्ण कामगिरी फलंदाजांना करावी लागेल. यावेळेस थोडासा अगदी सांगायचं झालं तर पंकज देवले हा फलंदाज थोडासा अगदी अडचणीमध्ये सापडलाय. अगदी 2 चेंडू बॅक टू बॅकचे अगदी सांगायचं झालं तर त्याच्या बॅट्समध्ये निर्धाव या हाताळले. इथून पुन्हा एकदा गोलंदाज अटॅक होती. गोलंदाज हा सुसज्जित झालाय पिंट्या हळद. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण होईल. अगदी तिथपर्यंत थोडीशी फंबलिंग ही पाहायला भेटली. 1 धाव पूर्ण झाले. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. अगदी 2 धावेवर समाधान हे मानावं लागेल. दोन्ही धावेने धावगती आतापर्यंत 7 या अंकावरती आहे. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष या षटकातला. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का? अगदी विजयजी भुईर मॅन फ्रॉम घाटेकर ते देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अगदी मातबर खेळाडू मध्ये याची गणना केली जाते. तेच गोड व्यक्तिमत्व विजयजी भुईर हे देखील उपस्थित झालेत. यावेळेला चांगला स्ट्रोक. 1 धाव पूर्ण सहज गतीने होईल. झालाय पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त. आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 8 या अंकावरती आहे.
इथून मात्र कॅल्क्युलेशन पद्धतीने क्रिकेट पाहायला भेटलंय यंगस्टार शिरसाट संघाकडनं, परंतु एका कुठल्या तरी खेळाडूला रिक्स ती घ्यावी लागेल आणि मोठे फटके ते मारावे लागतील. अगदी इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल देखील पाहिला. जंबे घाटेकर संघाने नाणेफेकीचा कॉल हा जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा घेतलाय. नेक्स्ट मॅच आपण ती देखील पाहू शकताय. इथून एका एंडने चांगल्या पद्धतीने खेळ तर दाखवला अगदी पिंट्या हडल याच्या माध्यमातून. एका एंडने चांगल्या पद्धतीने पिंट्या हडल याच्या माध्यमातून खेळ झालाय. अगदी विथ बॉल असेल विथ बॅट असेल, परंतु अगदी इथून समीर या गोलंदाजावरती विश्वास दर्शवलाय आणि इथून सलामीची जोडी आहे ना ते अजूनही तैनात आहे. पंकज देवले आणि किरण वांगड ही जोडी, अगदी इथून या जोडीवरती संपूर्ण दारोमदार असेल आणि अगदी ते पोटेन्शियल देखील आहे. आणि आपल्याकडे जे पोटेन्शियल जी गुणवत्ता आहे ना ती स्पष्ट करणं खूप गरजेची गोष्ट. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय. तात्पुरती 2 धावा या सहज गतीने होतील पूर्ण. दुहेरी धावगती आतापर्यंत चांगल्या पद्धतीने 10 अंकावरती जाऊन पोहोचले. 10 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. इथून चांगल्या पद्धतीने ते खेळ आकारावा लागेल. अगदी चांगल्या पद्धतीने खेळ नो डाऊट आकार देईल. इथून पंकज त्याच्याकडे पोटेन्शियल देखील आहे. अगदी चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त हवेमध्ये खेळला आहे. अगदी झेलची दाट शक्यता होती, परंतु थोडासा शरीरापासून दूर राहिला. इथून मात्र 3 धावा या सहज गतीने होतील पूर्ण. अगदी धावगती आतापर्यंत 13 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 13 धावा ऑन बोर्ड जाऊन लागल्या जातात. अगदी चांगल्या पद्धतीने 13 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. अगदी जेव्हा जेव्हा डीजेची संधी येईल तेव्हा तेव्हा नक्की डान्स करताना आपल्याला पाहायला भेटतील आजच्या दिवसामध्ये. इथून चांगला स्ट्रोक मारावा लागेल. इथून किरण वांगड आहेत. अगदी गुणवत्ता आहे ना ती ठासून भरले, परंतु ती स्पष्ट अगदी चांगल्या पद्धतीने. अगदी सांगायचं झालं तर एकेरी दुहेरी धावेला अगदी प्राधान्य दिलं जातं. आणि अगदी क्रिकेट जर सांगायचं झालं तर अगदी पाया आहे ना तो एकेरी दुहेरी आहे. अगदी इथून मोठे फटके मारायचा प्रयत्न तर होतोय, परंतु एकेरी दुहेरी धाव ही देखील घेतली जाते, त्याला देखील खूप महत्व आहे. आणि धावगती आतापर्यंत 15 अंकावरती जाऊन पोहोचते. 15 धावा ऑन दी बोर्ड. यावेळेस चांगला स्ट्रोक रडार मध्ये आलाय आणि अगदी चेंडूला पाठवलाय. मस्त दस्तक 6 षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक आतापर्यंत 21 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. इथून हे षटक खूप चांगल्या पद्धतीने राहिलं नाही, अर्थातच धावा या खर्च झाल्यात या षटकामध्ये. इथून पिंट्याच्या षटक जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने राहिलं, पण या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने अगदी धावा या आल्या. यावेळेस किरण हाडल पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मत अगदी सांगायचं झालं तर प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा चुकी. आणि अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये जर सांगायचं झालं ना तर चुकीला माफी नाही. अगदी किरण वांगड हे फलंदाज आहेत. अगदी किरण वांगड सारख्या फलंदाजाला जीवनदान, अर्थातच गोलंदाजाकरिता येणारा काळ अर्थातच कर्दन काळ असेल. इथून मात्र दूध उदो केल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नाही. इथून मात्र सांगायचं झालं तर अगदी चांगल्या फलंदाजाला जीवनदान भेटलंय. इथून जीवनदानाचं सोनं ते करून दाखवावं लागेल. तर स्ट्राईक एंडवरती सुसज्जित किरण. यावेळेस चांगला स्ट्रोक, परंतु पुन्हा एकदा जास्तीत जास्त हवेमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं काम. इथून मात्र 2 धावा पुन्हा एकदा सहज गतीने पूर्ण होतील आणि 2 षटकारांच्या अखेरीस धावगती आतापर्यंत
राहा. आई एकवीरा बेलवडी माजी आमदार चषक 2025 चा हा थरार. पंकज देवले अजूनपर्यंत आहेत आणि पंकज देवले याच्या बॅट्समन अगदी शेवटच्या क्षणी अगदी नो डाऊट चांगला स्ट्रोक क्लासिकल फटका अगदी 4 धावे करीत. आणि 5ची आवश्यकता असेल. इथून सामना परिपूर्ण जर जिंकायचा असेल तर सुनील या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस चांगला स्ट्रोक मिड विकेट क्षेत्राच्या अगदी इंटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 चौकार गॉट. संघ तर हार्दिक अभिनंदन असेल. तर हार्ड लक अँड बॅड लक माऊली स्पोर्ट बालखडी पिंट्या हडल अँड ऑल कंपनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून खेळ देखील पाहायला भेटला. अगदी शेवटच्या एंड मोमेंटला जर थोड्या चुक्या झाल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमात त्या थोड्याशा अंगलट आल्या असंच म्हणावं लागेल. अगदी त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने अगदी खेळ राहिला. अगदी हार्ड लक अँड बॅड लक. अगदी तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे जांबे घाटेकर त्यांच्या विपक्षात बिरसा मुंडा कारेला बाळा संघ. या दोन संघादरम्यान आपण नेक्स्ट मॅच ही पाहणार आहोत. तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. थँक्यू सो मच. गॉन.